खरं तर पोट साफ होणं हे मुळात एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, हे आपण आधीच्या व्हिडिओत पाहिलंच आहे. शौचाची जी संवेदना तुमच्यात निर्माण होते त्याला नॅचरल अर्ज असं म्हणतात. रेक्टममध्ये मळ येऊन रेक्टम पूर्ण भरल्यावर शौचाची नैसर्गिक संवेदना निर्माण होते, परंतु बऱ्याच वेळा खाल्लेल्या अन्नाचं नीट पचन होत नाही आणि रेक्टममध्ये मळ येत नाही. हे सर्व आपण मागच्या व्हिडिओत पाहिलं आहे. हे पाहिलं नसेल तर मागचा व्हिडिओ आवर्जून पहा. त्यासाठी काही चांगल्या सवयी आपण लावून घेतल्या तर नैसर्गिकपणे शौचाला साफ होऊ शकते. पण बऱ्याच वेळा या सर्व गोष्टींना आपल्याला वेळच मिळत नसतो. आज वेळ मिळाला तर उद्या मिळेलच हे सांगता येत नाही. मग 21 दिवस हा उपाय करणार कसा? अशा परिस्थितीमध्ये बद्धकोष्ठता तर फार त्रास देत असते. अशा अनिश्चित दिनचर्या असणाऱ्या व्यक्तींसाठी मग करायचं तरी काय आहे? चला तर मग तेच पाहूयात आजच्या व्हिडिओमध्ये. आयुर्वेदाची पोट साफ होण्यासाठी उपयोगी पण कायम घेण्याची सवय न लावणारी औषधे अशा अनिश्चित दिनचर्या असणाऱ्या व्यक्तींसाठी फार उपयोगी पडतात. परंतु व्यायाम, आहाराच्या निश्चित वेळा, झोप या गोष्टी जमेल तेवढ्या पाळायलाच हव्यात. हे कोणालाही चुकणार नाही, हे कधी लक्षात ठेवा, कारण औषधावर किती दिवस अवलंबून राहणार. तर यातलं सर्वात पहिलं पोट साफ करवणारं महत्त्वाचं औषध म्हणजे त्रिफळा चूर्ण. सर्व सिस्टीम्सवर फार सुंदर काम करणारं, तसंच पोट छान साफ ठेवणारं त्रिफळासारखं औषधच दुसरं नाही आहे. बिनधोक सवय न लावणारं हे आयुर्वेदातलं एक अतिशय महत्त्वाचं असं रसायन औषध म्हणून सांगितलं आहे, ज्याला आपण टॉनिक म्हणू शकतो. हे मनुष्याला चिरकाळ तरुण ठेवायला मदत करतं किंवा उपयोगी पडतं. पोट साफ होण्यासाठी त्रिफळा चूर्णाचा रात्री झोपण्यापूर्वी 1.5 चमचा कोमट पाण्याबरोबर घ्या. त्यामुळे भूक चांगली लागते, अन्नाचं पचन व्यवस्थित होतं आणि शौचाला उत्तम होते आणि टॉनिकचा इफेक्टही मिळतो. हरितकी किंवा हिरडा ही आईसारखी प्रेमळ हितकारक सांगितली आयुर्वेदामध्ये. हरितकी ही सुद्धा रसायन म्हणून छान काम करते बघा. हे आयुर्वेदातलं टॉनिक किंवा रसायन म्हणून 1 नंबरचं औषध सांगितलं आहे. अशा या हरितकीचा रात्री झोपण्यापूर्वी 1 ते 1.5 चमचा कोमट पाण्यावर सेवन केल्यास पोटे खूप छान साफ होतं आणि त्रासही होत नाही काही. इसबगोल हे औषध एक बिनधोक आहे. यात कोंड्याचा म्हणजेच फायबर्सचा प्रमाण बरंच असल्याने पोट छान साफ होतं, शिवाय कुठलाही त्रास नाही आणि याला चवही विशेष नसते. अविपत्तिकर चूर्ण जे बाजारात मिळतं हे पित्तविकार, आम्लपित्त होऊन झालेल्या मलावष्टंभात उत्तम उपयोगी पडतं. बहाव्याचा मगज, बहाव्याचा लांबट काळपट चॉकलेटी रंगाच्या शेंगा येतात, त्या डार्क रंगाचा मगज असतो. हा मगज झोपण्यापूर्वी कोमट पाण्यासह थोडा घेतल्यास पोट खूप छान साफ होतं. खेड्यापाड्यात या बहाव्याच्या फुलांची भाजी रानभाजी म्हणून प्रसिद्ध आहे आणि ती खाल्ली पण जाते. ती खाल्ल्यानंतर सुद्धा पोट छान साफ होतं. सोनामुखी म्हणून मिळतो, याला सेना म्हणतो आपण. त्याचा पण अर्धा चमचा जर रात्री झोपण्यापूर्वी घेतला तर फार छान फरक पडतो. लक्षात ठेवा की आधी कधीच औषधं घेऊ नका. आधी औषधांशिवाय सांगितलेल्या सर्व गोष्टी करून बघा. त्याचा 70 ते 80% लोकांना नक्कीच छान फायदा होईल. जर त्यानंतरही मलावष्टंभाची तक्रार तशीच राहिली तर सांगितलेली औषधं घेऊन बघा. त्यातही फक्त 2-3% लोक ज्यांचा कोठा अतिशय जड असतो त्यांची तक्रार एवढ्या सहजी जाणार नाही. त्यासाठी पंचकर्मातली बस्ती चिकित्सा घेतल्यास गुण 100% येतो. त्यासाठी जवळ कोणी वैद्य असतील त्यांचा सल्ला जरूर घ्या. नक्कीच तुम्हा सर्वांना या आयुर्वेदाच्या मार्गदर्शनाचा फायदा होईल व तुमचे आरोग्य उत्तम राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो. जे काही उत्तम आहे ते आयुर्वेदाचं आहे व जे काही न्यून आहे ते माझं आहे. वाटल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. त्यानिमित्ताने आयुर्वेदासाठीच्या उत्तम गोष्टी तुमच्यापर्यंत केवळ एक माध्यम म्हणून पोहोचवता येतील. असाच लोभ नित्य असू दे. पुन्हा भेटूया एक नवा विषय घेऊन. तोपर्यंत स्वस्थ राहा, आनंदी राहा आणि मस्त राहा. श्री धन्वंतरे नमः. श्री स्वामी समर्थाय नमः.